नमस्कार. आज आपण पाहणार आहोत एक अत्यंत चविष्ट आणि पौष्टिक पारंपरिक महाराष्ट्रीयन रेसिपी थालीपीठ. थालीपीठाची भाजणी ही पहिली बनवून घ्यावी लागते. तर भाजणी म्हणजे हे जे पीठ आहे ते. अनेक धान्यांचं काय प्रमाण असावं आणि भाजणी कशी तयार करायची हा छानसा व्हिडिओ मी 2-3 दिवसापूर्वी अपलोड केलाय. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतच आहे आणि इथे लिहून पण मी ते धान्य दिलेले आहेत. भाजणीचं पीठ हे परफेक्ट कसं बनवायचं म्हणजे जास्त दिवस ते टिकेल यासाठी तुम्ही नक्कीच तो व्हिडिओ पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की भाजणी परफेक्ट कशी बनवायची. आज आपण ह्या भाजणीच्या पिठापासून थालीपीठ कसं बनवायचं हे मी दाखवतेय. तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया. बेसिक थालीपीठ मी आज इथे दाखवते. मला अगदी 2 ते 3च नाश्त्यासाठी थालीपीठ बनवायची आहेत. त्या हिशोबाने मी 1 वाटीभर इथं भाजणी काढून घेतली. यामध्ये लाल तिखट, हळद, धने जिरे पूड, मीठ आणि हिंग वापरते. तो तुम्ही आवडीनुसार इथं तिखटाचं प्रमाण कमी जास्त करायचंय. या ठिकाणी बारीक चिरलेला कांदा घेतला आणि आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर वापरायची. त्यानंतर पांढरे तीळ मी इथे काढून घेतले 2-3 चमचे आणि हातावरती अर्धा चमचा ओवा घेऊन छान तो चोळून घेतला आणि मगच तो यामध्ये घातलेला आहे. तर आता हे जे आहे या साहित्यामध्येच तुम्ही वेगवेगळ्या भाज्या ऍड करू शकता. जसं बारीक चिरलेली मेथी, पालक, काकडी तुम्ही किसून घालू शकता, भोपळा घालू शकता, गाजर घालू शकता, बीट वापरू शकता. तर असं भाज्यांचा वापर पण तुम्ही या ठिकाणी करायचा आहे. आलं लसूण मिरची पेस्ट पण खूप छान लागते. तर आता इथे पीठ जे आहे ते आपल्याला मळून घ्यायचंय. सैलसर किंवा घट्टही पीठ नको, आपल्याला मध्यम असं पीठ हे छान मळून घ्यायचंय. थालीपीठ करताना अजिबात थांबायची वगैरे गरज नाही, लगेचच थालीपीठ आपण करून घेऊया. पीठ मळल्यानंतर लगेचच आपण थालीपीठ बनवू शकतो. इथे कपड्यावरती पिठाचा एक गोळा घेतल्याने हाताच्या सहाय्याने अलगद आपण इथे हे थालीपीठ जे आहे ते थापून घेतोय. तर छान एकसारखं थालीपीठ थापून झाल्यानंतर इथे आपण होल करायचे, म्हणजे हे थालीपीठ जे आहे ते दोन्ही बाजूनी छान खरपूस असं भाजलं जातं. तवा चांगला तापून घेतल्यानंतर थोडंसं तेल घातलेलं आहे. यावरती आता थालीपीठ मी काढून घेते. तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने काढतेय. थालीपीठ जे आहे ते आपल्याला इथे दोन्ही बाजूनी तेल सोडून छान सोनेरी रंगावरती कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचंय. तर भाजताना इथे मी झाकण ठेवते आणि अगदी थोडीशी वाफ याला आणून देते. परत आपण साईड चेंज करून दुसऱ्या बाजूनी पण आपण खमंग असं भाजून घेऊया. थालीपीठ ही रेसिपी खूप पौष्टिक आहे. रोजच्या आहारामध्ये जरी तुम्ही याचा वापर केला तर उत्तमच, आणि मुलांनाही खूप आवडणारी अशी रेसिपी आहे, कारण अजिबात याला वेळ लागत नाही, टेस्टला भन्नाट लागते आणि कुणीही कधीही बनवू शकता अशी रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर केली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. खरंच खूपच टेस्टी हे थालीपीठ बनलं होतं. तर एकदा तरी तुम्ही या पद्धतीने भाजणी बनवून बघा आणि नक्की या प्रकारे थालीपीठ बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. फ्रेंड सोबत, घरच्यांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूया नवीन रेसिपी सोबत. पटकन असं थालीपीठ आपलं जे आहे ते तयार झालंय. आर्याला हे थालीपीठ कसं वाटते ते पाहूया. मस्त. चला तर भेटूया नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.